आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। प्रांजल खेवलकरांना ट्रॅप लावून अडकवलं, पर्समध्ये कोकेन सापडलेली महिला पोलिसांनीच पाठवलेली, पोलिसांची कारवाई बनावट, उच्च न्यायालयात जाणार खेवलकरांच्या वकिलांचा दावा। रोहिणी खडसेंनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली, पुणे पार्टी प्रकरणानंतर भेटीला महत्त्व, रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर सध्या पोलीस कोठडीत। पुणे पार्टी प्रकरणातील पोपटानी आणि श्रीपाद यादव 15 दिवसांपूर्वी खेवलकरांच्या ग्रुपमध्ये जोडले गेले, आमची बदनामी करण्यासाठी पुणे पोलिसांचा डाव, एकनाथ खडसे यांचा आरोप। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम, प्रकाश आंबेडकरांची ट्विट करत माहिती, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश। हायकोर्टानं पोलिसांवर थेट FIR करायला सांगितलं, पण त्यामध्ये पोलिसांचं नाव समाविष्ट करायचं की नाही हे चौकशीअंती ठरवू, अशी सुप्रीम कोर्टाची भूमिका। सूर्यवंशी प्रकरणामध्ये फडणवीसांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार, वाल्मिक कराड या संदर्भात डिजिटल पुराव्यासह अनेक साक्षीदारांचे जबाब, विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरण, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून संसदेत उपस्थित, बीड जिल्ह्यातील हत्याकांडावर ठोस कारवाई नाही, पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी CBI चौकशीची देखील मागणी। जेलमधून स्पेशल फोन सापडला, आका वापरत असलेल्या फोनमधून माहिती समोर येईल, बीड प्रकरणात सुरेश धस यांची माहिती। वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गीतेचा व्हिडिओ समोर, व्यक्तीच्या घरासमोर नैवेद्य ठेवून दुसऱ्या दिवशी गीते त्या व्यक्तीची हत्या करत असल्याचा स्थानिकांचा दावा।